राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला मी सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला सॉरी म्हणतो मी, कारण की आपले खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ करत नाही आले मधात नाही. तर आता आपण ट्राय करूया मित्रांनो परत कंटिन्यू टाईप व्हिडिओ करा येतील, कारण की मित्रांनो मधात खूप जास्त काम चालू होतं त्यामुळं. बाकी मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत 2026ची अपडेटेड ब्रँड न्यू ह्युंडाईची एक्स्ट्रा करा मित्रांनो. सध्या मित्रांनो मी आहो सध्या केतन ह्युंडाई अमरावतीमध्ये मित्रांनो, आणि आज आपण करण्याची डिटेल एक रिव्ह्यू करा मित्रांनो. व्हिडिओ आपण जर पाहायला गेलो मित्रांनो तर 2026ची ब्रँड न्यू एक्स्ट्रा आहे मित्रांनो. पेट्रोलमध्ये येणारी मॅन्युअल मॉडेल आहे मित्रांनो. हे मॅन्युअल मॉडेल आपले मिळून जाईल मित्रांनो, जी काय आपल्याला जाते HX6 मित्रांनो. आणि हा जो मॉडेल मित्रांनो एकदम व्हॅल्यू फॉर मनी आहे, कारण की मित्रांनो या मॉडेलमध्ये तुम्हाला सगळे काही फीचर्स वगैरे मिळून जातील मित्रांनो. तुम्हाला म्हणजेच की बाहेरून काही काम करायचं काही जरूरत वगैरे नाही तशी मित्रांनो. तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीची चाबीग्राबद्दल. तर एक्स्ट्राची चाबीग्रा आपली या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. इथं तुम्हाला लॉक अनलॉक वगैरे आणि होल्ड करून ठेवसाल मित्रांनो. आपली जी गाडीची डिक्की वगैरे आहे त्याला तुम्ही इथून ओपन करू शकता मित्रांनो. बाकी फ्लिप करायचे काही मिळणार नाही मित्रांनो, कारण की गाडीमध्ये पुश स्टार्ट बटन वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. या प्रकारे चाबीग्रा येऊन जाईल मित्रांनो आपल्याला. बाकी मित्रांनो गाडीबद्दल आपण बोलूया प्राइसिंग बद्दल. तर मित्रांनो HX6 जो मॉडेल वगैरे मित्रांनो, या मॉडेलची एक्स्ट्रीम प्राइस वगैरे आपल्याला केतन ह्युंडाई अमरावतीमध्ये मित्रांनो आपल्याला जात आहे 7,98,600 रुपये मित्रांनो. मिनिमम डाऊन पेमेंट करू शकता मित्रांनो तुम्ही 3.5 ते 4 लाख. आणि सध्या मित्रांनो याच्यावर ऑफर वगैरे चालू आहे, तर ते तुम्ही म्हणजे 20,000 रुपये तसं तुम्हाला डिस्काउंट मिळू शकते मित्रांनो 10 ते 20 पर्यंत. बाकी अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल करू शकता. आणि ही जी ऑफर काय मित्रांनो फक्त 1 महिन्यासाठीच व्हॅलिड आहे मित्रांनो. बाकी आता आपण करूया बोनट एकदा ओपन करा मित्रांनो. आणि मित्रांनो जुन्या एक्स्टरपेक्षा या एक्स्टरमध्ये थोडा अपडेट वगैरे केलेला आहे चांगला तसा. बाकी इथून तुम्ही याच्या बोनटला आरामात तसं ओपन करू शकता मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी मित्रांनो ही इंजिन वगैरे कापा पेट्रोलमध्ये 1.2 लिटरमध्ये इंजिन जाते मित्रांनो. हे इंजिन वगैरे 4 सिलेंडर आहे. इंजिन सीसी आपण जर पाहायला गेलो तर 1197 सीसी मध्ये मित्रांनो 4 सिलेंडर इंजिन, जे की आपल्या पॉवर क्वालिटी देते मित्रांनो. टॉर्क काढते मित्रांनो हे 113.8 न्यूटन सांगा मित्रांनो. बाकी मित्रांनो प्रॉपर आपल्याला एक 4 सिलेंडर इंजिन वगैरे दिलेलं याच्यामध्ये. बाकी तुम्हाला खाली अंडरबॉडी प्रोटेक्शन गार्ड वगैरे तर नाही लावलेलं, तसं तुम्हाला याच्यात लावा लागेल ॲक्सेसरीज संघ. बाकी बॅटरी वगैरे या बाजूला दिली मित्रांनो. इथं तुम्हाला जे फ्यूज वगैरे दिले आहेत मित्रांनो. आणि इथं तुम्ही जे वॉशिंगचं पाणी वगैरे तुम्ही चेंज वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला काही इन्स्टॉलेशन वगैरे तसं काही दिलेलं नाही मित्रांनो. बाकी जास्त वजनदार वगैरे नाही याचं बोनट वगैरे नॉर्मल वेट टाईप आपले होऊन जाते मित्रांनो. बाकी आता आपण बोलूया मित्रांनो आपल्या गाडीच्या पेट्रोल टँक वगैरे बद्दल आणि टर्निंग्स वगैरे बद्दल मित्रांनो. तर इथं जे टर्निंग्स वगैरे मित्रांनो हे आपल्याला 4.9 मीटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि जी पेट्रोल टँक वगैरे आहे, पेट्रोल टँक कॅपॅसिटी वगैरे ती आपल्याला 37 लिटरमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला मित्रांनो जास्त मायलेज वगैरे वाली गाडी पाहिजे असेल एक्स्ट्राच, तुम्ही इथं CNG मॉडेल वगैरे घेऊ शकता मित्रांनो. ते तुम्हाला 25 ते 27 kmph पर्यंत मायलेज देऊ शकते. बाकी हे जे मॉडेल मित्रांनो हे तुम्हाला 20 ते 22 पर्यंत असं मायलेज वगैरे देऊ शकते मित्रांनो. बाकी आपल्याला चालवण्यावरती अजून डिपेंड आहे मित्रांनो. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या डॅमेज वगैरे बद्दल. तर मित्रांनो हिची तशी जी लांबी वगैरे आहे ही आपल्याला 4 मीटरच्या आत येऊन जाते मित्रांनो गाडी वगैरे ही. म्हणजेच की जी टोटल जी लांबी वगैरे ही आपल्याला 3,830 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. रुंदी वगैरे आपल्या गाडीची 1,723 mm मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची उंची वगैरे मित्रांनो 1,643 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. व्हीलबेस वगैरे आपण जर बघायला गेलो गाडीचा मित्रांनो तर आपल्याला 2,450 mm मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीचं जे ग्राउंड वगैरे मित्रांनो हे आपल्याला 185 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. तर खराब रोड वगैरे असला आपण हिला आरामात असं घेऊन जाऊ शकतो मित्रांनो. राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीच्या बुटफेस वगैरे बद्दल, तर 391 लिटरमध्ये याचा बुटफेस वगैरे आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. आपल्या गाडीच्या लोकोवर बद्दल तर या समोरनी लोकोर आपल्या या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. आणि सेंटरमध्ये आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला इथं Hyundaiचा लोगो वगैरे दिला मित्रांनो. आणि जी जुनीवाली एक्स्ट्रा होती तिची बॅजिंग कशी मित्रांनो थोडी खाली दिलेली होती, हिची कशी थोडी बॅजिंग वरती केली मित्रांनो. आणि हिची ग्रिल वगैरे थोडी खाली घेतली मित्रांनो. ब्लॅकमध्ये पूर्ण येऊन जाते पियानो ब्लॅकमध्ये मित्रांनो. इथं तुम्ही नंबर प्लेट वगैरे लावू शकता जशी, इथं तुम्हाला तशी टोचची जागा वगैरे दिलेली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी हेडलाईट वगैरे पाहायला गेलो आपण तर आपल्याला हॅलोजन प्लेट वगैरे दिलेले मित्रांनो. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही याला LED मध्ये कन्वर्ट करू शकता, जेणेकरून नाईट मध्ये तुम्हाला मित्रांनो जास्त थ्रो वगैरे मिळू शकते. बाकी वरी आपल्या DS वगैरे जातील मित्रांनो. आणि इंडेक्स वर आपल्याला हॅलोजन सेटअपमध्ये येऊन जातात मित्रांनो. टायर्स वगैरे बद्दल आपण पाहायला गेलो तर यामध्ये तुम्हाला स्टायलिश व्हील्स कव्हर वगैरे आपल्याला दिलेत मित्रांनो. ऑनलाईन वगैरे गाडीमध्ये दिलेलं नाही मित्रांनो. जर तर टायर्स आपण जर पाहायला गेलो तर 175 65 R15 इंचचा दिलेला आहे मित्रांनो. स्टायलिश व्हील कव्हर वगैरे आहेत मित्रांनो, हे ऑलॉय वगैरे नाही आहे. टायर ब्रँड आपल्या JK येऊन जाते मित्रांनो. ऑल ट्यूबलेस टायर वगैरे येऊन जाते. सो मग डिस्क ब्रेक पाठीमागा मित्रांनो आपण जर पाहायला गेलो आपल्या याच्यातनी ड्रम ब्रेक वगैरे आपल्याला मिळून जाते मित्रांनो. ब्रेकिंग वाईज असं चांगलं मित्रांनो ABS CBT वगैरे येऊन जाईल. सेफ्टी वाईज आपण जर पाहायला गेलो मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग वगैरे कंपल्सरी आपल्या येऊन जातात मित्रांनो. बाकी मिररवरती तुम्हाला इथं मित्रांनो इंडेक्स वगैरे आपल्या येऊन जातील, बघू शकता तुम्ही LED मध्ये. आणि केलेस इंडिओग्राफ सारखे फीचर वगैरे गाडीमध्ये दिलेले आहेत मित्रांनो. बाकी डोअर्समध्ये आपण पाहायला गेलो तर ऑल पॉवर विंडो कंट्रोल वगैरे चाइल्ड लॉक सिस्टीम.
लॉक अनलॉक मिररला तुम्ही तुम्हाला फोल्ड आणि अनफोल्ड इथून करू शकता मित्रांनो, होऊ शकतो करून. बाकी सीट कंट्रोल पाहायला गेलो आपण ती इथे मित्रांनो, जसं तुम्हाला या पॅनलला समोर मग करायचं असेल तुम्ही इथून करू शकता. ड्रायव्हर साईडची सीट वगैरे मित्रांनो ही तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल आहे, तर इथून करू शकता कंट्रोल करा. पेट्रोलिंगला तुम्ही इथून ओपन करू शकता मित्रांनो, आणि जे बोनट वगैरे तुम्ही इथून ओपन करू शकता मित्रांनो, तुम्हाला दिलेली जागा वगैरे. बाकी खाली आपल्याला इथं स्पीकर ठेवण्यासाठी जागा तशी दिलेली आहे मित्रांनो, स्पीकर वगैरेसाठी. बाकी आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंटेरियरबद्दल मित्रांनो. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. आता आपण करूया आपल्या गाडीला स्टार्ट वगैरे मित्रांनो. तर आपल्या गाडीचं जे डिजिटल क्लस्टर वगैरे आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. स्टार्ट केलं की एक्स्ट्रा या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो आपल्याला. बाकी पूर्ण आपल्या डिजिटल येऊन जाते मित्रांनो याच्यामध्ये. बाकी आपल्या याच्यात अँड्रॉइड सिस्टम वगैरे दिलेली आहे मित्रांनो. तशी पहिले बॅटरी कितीपासून चार्ज वगैरे ते तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. या बाजू तुम्हाला जे आरपीएम वगैरे ते तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो, आणि स्पीड विंडो वगैरे हे आपल्या डिजिटल येऊन जाते मित्रांनो. बाकी स्टेरिंगवर आपण जर पाहायला गेलो तर आपल्या या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. बाकी पेट्रोलची इन्फॉर्मेशन वगैरे तुम्हाला दिली मित्रांनो, किती म्हणजे रेंज वगैरे आहे ती. बाकी आपली गाडी मित्रांनो सध्या किती किलोमीटर चालली, टेम्परेचर वगैरे बाहेरचं, गाडीचं टेम्परेचर वगैरे मित्रांनो, आणि त्याची फ्युलची इन्फॉर्मेशन देऊन जाते मित्रांनो. बाकी आपण इथं पाहायला गेलो मित्रांनो, हिंडाचे लोक आपल्या सेंटरमध्ये दिलं मित्रांनो. बाकी या बाजू तुम्हाला याचे एमआयडी कंट्रोल करा, क्रूज कंट्रोल इथून तुम्ही सेट वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी या बाजू तुम्हाला याचे व्हॉइस कमांड वगैरे, मोड्स वगैरे हे कंट्रोल वगैरे दिलेत मित्रांनो. हे तुम्हाला नाही का मित्रांनो, स्टेन टाईप वगैरे आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला फक्त टेल टाईप जाते मित्रांनो, टेलिस्कोपेट आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. बाकी जे हेडलाईट कंट्रोल करा मित्रांनो आपल्या या बाजूला दिले मित्रांनो. यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक हेडलाईट साईड वगैरे दिलेलं नाहीये, आणि या बाजू तुम्ही नॉर्मल वायपर साईड वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्या जी स्क्रीन वगैरे दिली यामध्ये तुम्ही याच्यात अँड्रॉइड ऑटो किंवा अपर कार्पे आरामात तसं प्ले करू शकता. आणि तुम्हाला याच्यामध्ये एसी वगैरे येऊन मित्रांनो, जे की तुम्हाला ऑटोमॅटिक एसी सेटअप वगैरे दिलेला आहे. बाकी जे चार्जिंग पॉईंट वगैरे मित्रांनो तुम्हाला टाईप सी 12 व्होल्ट आणि USB वगैरे पण दिलेले, 5 स्पीड ट्रान्समिशन याच्यात दिले मित्रांनो. बाकी रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे तशी चांगली दिली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आफ्टर मार्केट जाऊन कॅमेरा लावण्यासारखी गरज वगैरे नाही याच्यात नाही. बाकी याच्यात मित्रांनो डे नाईट मिरर आपल्या इथं दिले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी तुमच्या डॅश कॅम वगैरे आपल्या येऊन जाईल मित्रांनो, जे आपल्या एक्स्ट्रामध्ये येऊन जाते मित्रांनो Hyundai कंपनीकडून. बाकी लाईट वगैरे आपल्याला पाहिलं हेल्थ सेटअप येऊन जाते. इंडियाचं मोस्ट फेमस फीचर्स सनरूफ वगैरे पण याच्यात दिलेलं आहे मित्रांनो. फक्त आर्मरेस्ट वगैरे याच्यात दिलेलं नाही मित्रांनो, ते जर असतं थोडं अजून राईट कम्फर्टेबल झाली असते मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला याचं ग्लव बॉक्स वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. बाकी 3 कलरमध्ये येऊन जाते आपल्याला, व्हाईट, थोडं ब्लॅक टाईप येऊन जाईल मित्रांनो हे. बाकी आपल्या नेव्ही ब्लू टाईप आपल्या येऊन जाते. हे आपल्या येऊन जाते मित्रांनो आपल्या गाडीचे इंटेरियर वगैरे मित्रांनो. बाकी मित्रांनो आता मुलं आपल्या गाडीच्या सेकंड वगैरे स्पेस वगैरे बद्दल मित्रांनो. तर यामध्ये तसं जे स्पेस वगैरे दिलं मित्रांनो तसं चांगलं दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. बाकी जे लेग रूम वगैरे आहे ते पण चांगलं दिलेलं आपल्याला. एसी वगैरे आपण इथं खाली दिले मित्रांनो 2, आणि इथं तुम्हाला एक दिलेले मित्रांनो टाईप सी चार्जिंग पॉईंट वगैरे मित्रांनो. बाकी इथं तुम्हाला आमरेस वगैरे तसं दिलेलं नाही, पण 2 हेड्स वगैरे गाडीमध्ये येऊन जातील मित्रांनो. 6 हेड वगैरे आपल्या गाडीमध्ये येऊन जातात मित्रांनो. तर सेफ्टी वाईज वगैरे आपण पाहिलं तर खूप छान आहे तशी. आणि सेपरेट तुम्हाला इथं आमरेस वगैरे दिले मित्रांनो. सॉरी तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, हे सेंटरवरती नाही दिलेलं तसं. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचे जे रिअर प्रोफाइल वगैरे मित्रांनो या प्रकारे आपल्या मिळून जाईल मित्रांनो. आणि जुनीवाली जी एक्स्टर होती तिच्यापेक्षा थोडं लुक वगैरे चेंजेस येऊन जाते मित्रांनो, कारण की यामध्ये स्पॉइल वगैरे आपण ॲड ऑन वगैरे केलेलं आहे कंपनीद्वारा, जे की ॲक्सेसरीचा पार्ट नाही मित्रांनो, बॉडी संगत येऊन जाते असं. बाकी मित्रांनो आपण जर पाहायला गेलो पाठीमागत आपले रिअर डिफॉग वगैरे दिलेली याच्यातनी. बाकी हुंडाचा लोगो खाली येऊन जाईल मित्रांनो. या बाजूला तुम्हाला मित्रांनो एक्स्ट्राची बॅजिंग वगैरे येऊन जाते. रिअर स्पॉइल वगैरे याच्यातनी कंपनी फिटेड स्पॉइल वगैरे पण येऊन जाते मित्रांनो. आणि रूफर्स वगैरे आपण याच्यात येऊन जाते मित्रांनो. बाकी बुटफेस वगैरे आपण जर पाहायला गेलो तर 391 लिटरमध्ये बुटफेस दिलेला आहे मित्रांनो. तर 5 जणांच्या हिसाबात तसं मला वाटतं सफिशियंट आहे हे. बाकी मित्रांनो याच्या खाली तुम्हाला टायर वगैरे तसं दिले सेमी टायर वगैरे याच्यातनी कॉस्ट कटिंग तशी कंपनी केलेली नाही मित्रांनो, हे चांगलं येऊन जाईल तसं. बाकी मित्रांनो तुम्हाला 2 आपल्याला पार्किंग सेन्सर वगैरे याच्यात दिलेले आहेत मित्रांनो, आणि इथं आपले मेन कॅमेरा वगैरे इथं दिलेले मित्रांनो. बाकी या बाजूला तुम्हाला एलईडीमध्ये आपल्याला याची टेल लाईट वगैरे येऊन जाईल मित्रांनो, आणि ब्रेक लाईट वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो. बाकी इंडेक्स वगैरे आपल्या इथं दिले, आणि दिवस लाईट वगैरे आपल्या या बाजूला दिले मित्रांनो. बाकी पेट्रोलिंग वगैरे तुम्हाला या बाजूला दिलेले 37 लिटर सांगून जाते मित्रांनो. जर तुम्हाला जास्त माझ्याकडे पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्ही इथं घेऊ शकता मग सीएनजी मॉडेल वगैरे, त्यामुळे तुम्हाला जास्त माझ्याकडे येऊ शकते मित्रांनो. आपला रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा, आणि यानंतर तुम्हाला जो कोणत्या गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल मित्रांनो मराठीमध्ये कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.